नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ टाकत असतो। बघा, आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा, लाडली बहीण योजना। याच्यामधला ज्या महिलांना तिसरा हप्ता आलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आणि ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांच्यासाठी पण महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टाकलेली आहे। सुरुवातीला जे आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। बघा, आता लाडली बहीण योजनेमध्ये सरकारने आणखीन एक तुम्हाला गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे आणि मोबाईल महिलांना गिफ्ट देणार असं राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलेलं आहे। त्याच्यासाठीचा GR लवकरात येईल। सध्या माहिती अशी मिळते आहे की तिसरा हप्ता ज्या महिलांना पहिले 2 हप्ते आलेले आहे, पहिला हप्ता आला होता 3000, दुसरा हप्ता आलेला होता 1500, आता तिसरा हप्ता दिवाळी बोनस 3000 रुपये जमा झाल्याचे मेसेज भरपूर महिलांना आलेले आहे। आणि त्याचबरोबर काय आहे मोबाईलची स्कीम याच्याविषयीचा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे। सुरुवातीला लाडली बहीण योजना जी आहे ही कशासाठी आहे, तर ज्या महिलांना ग्रामीण भागातील महिला असतील, शहरी भागातील महिला असतील, ज्यांचे उत्पन्न कमी आहे, ज्यांना खर्चासाठी सरकार पैसे देते आहे। किती पैसे देत आहे, तर 1500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजनेतून मिळत आहेत। आता ज्या भरपूर महिलांचे फॉर्म अपात्र ठरत आहे, तर का अपात्र ठरत आहे, त्यांची काय प्रॉब्लेम आहे, तर याच्यासाठी आपल्याला आजचा व्हिडिओ मार्गदर्शनपर ठरणार आहे। आता बघा, लाडली बहीण योजना ही 2.5 लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांसाठी चालू केलेली आहे, पिवळे किंवा रेशन कार्ड असेल तर। आता काही महिलांचे प्रॉब्लेम असे आहे, काहींचे दाखल्यावरती नाव वेगळे आहे, आधार कार्डावरती नाव वेगळे आहे। त्याच्यानंतर काहींचा प्रॉब्लेम असा आहे, आधार बँकिंग लिंकिंग वेगळं आहे, लग्नानंतरचं नाव बदलवलेलं आहे। या सर्व समस्यांमुळे आपल्याला फॉर्म रिजेक्ट होत आहे आणि पैसे येत नाही। आता बघा, पहिला हप्ता सरकारने 3000 रुपये दिला होता, दुसरा 1500 दिला होता आणि तिसरा आता आज 3000 रुपये जमा होण्यास सर्वांच्या जमा झालेले आहे। ज्यांचे पैसे आलेले नाही त्यांचे पैसे येतील किंवा आपला स्टेटस बघणं गरजेचं आहे। तर मग मुख्यमंत्री माझी लाडली बहीण .gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपण बघितलं पाहिजे की आपल्या फॉर्मवरती काही क्युरी असेल तर, आणि क्युरी जर असेल तर ती क्युरी आपण सॉल्व केली पाहिजे, तरच आपल्याला हे पैसे येणार आहे। आता त्याचबरोबर सरकारने अजून एक घोषणा केलेली आहे की लाडली बहिणीला मोबाईल देणार, तर असं उदय सामंत यांनी कालच जाहीर केलेलं आहे। मग त्याच्यासाठी फॉर्म कुठं आहे हे लवकरच आपल्याला GR मधून समजेल। आता बघा, तिसरा हप्ता याच्यामध्ये तिसऱ्या हप्त्यामध्ये 3000 रुपये आले। ज्या महिलांनी लेट अर्ज भरले होते त्यांना 4500 रुपये आलेले आहे आणि नंतर काही पैसे येतील। पण ज्या महिलांनी सुरुवातीला फॉर्म भरलेले होते त्याला 3000 आले, 1500 आले आणि आता बऱ्याचपैकी महिलांना 3000 जमा होण्यास सुरुवात आलेली आहे। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की फॉर्म का आमचा रिजेक्ट होते, तर सुरुवातीला तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असू शकतो, किंवा तुम्ही करदाता असू शकता, किंवा तुम्ही काही क्युरी जर असेल म्हणजे काही त्रुटी असतील फॉर्ममध्ये, आधार बँक लिंकिंग प्रॉपर केलेलं नसेल, किंवा आधार कार्ड आणि तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे त्या डॉक्युमेंटेशनचं नाव वेगळं असेल तरीसुद्धा तुम्हाला हे पैसे येणार नाही। कारण हे जे पैसे येतात हे बँक सीडिंग, आधार सीडिंग मार्फत येतात। त्याच्यासाठी तुम्ही CSCला जाऊन आधार बँक लिंकिंग आहे का नाही, मोबाईल नंबर व्यवस्थित रजिस्टर केला का नाही हे चेक करणं गरजेचं आहे। आता मोबाईलची घोषणा सरकारने केलेली आहे, त्या संदर्भातील जो सूचना आहे त्या सूचना आपल्याला लवकरात देण्यात येतील। अशा प्रकारचे आपण बघा, या पोर्टलवरती जाऊन आधार बँक लिंकिंग करायची आहे। त्याच्यानंतर अजून काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी आता जास्तीत जास्त अधिकार हे आशा सेविकांकडे देण्यात आलेले आहे आणि आशा सेविकांना जास्तीत जास्त क्युरी लवकरात लवकर सॉल्व्ह होईल अशी त्यांच्याकडे सोय आहे। आता जास्तीत जास्त त्यांच्याकडे काय सोय दिलेली आहे, काय सुरुवातीला भरपूर जण वेगवेगळ्या ठिकाणाहून फॉर्म भरत होते त्याच्यामुळे जास्त अडचणी येत होत्या। आता जास्त अडचणी या फॉर्ममध्ये राहिलेल्या नाही। मग तुम्ही बँक तपशील आणि आपल्या कागदपत्र व्यवस्थित तपासून या फॉर्म कंप्लीट करायचा आहे। सध्या वेळ आहे, नंतर तुम्हाला जर काही अडचण आली तर फॉर्म रिजेक्ट होईल आणि तुम्हाला पैसे येणार नाही। आता ज्यांचे पैसे राहिलेले असतील, काही क्युरी असेल, ते लवकरात लवकर सॉल्व करणं महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर आधार बँक लिंकिंग तुम्ही घरच्या घरी पण करू शकता। बघा, चेक बँक आणि आधार डिटेल्स या UIDAI या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि आपलं आधार बँक लिंकिंग प्रॉपर आहे का नाही हे बघू शकता। जर आधार बँक सीडिंग कोणता स्टेटस आहे हे बघण्यासाठी कधी काय होते, घरात एकच मोबाईल असेल तर एका मोबाईलला 2-2, 3-3 आधार लिंक असतात, तरीसुद्धा तुमचे पैसे येणार नाही। प्रॉपर तुम्ही सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या आहे, तरच तुम्हाला सरकार पैसे देणार आहे। जर व्हिडिओ माहितीपर वाटला असेल, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।